थेट बघतोय उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदान केलेलं आहे। आधीचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या समस्येमुळे राजीनामा दिला आणि त्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी देशात आज निवडणूक होते। लोकसभेचे आणि राज्यसभेचे सदस्य आज निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होत मतदान करणार आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून बरोबर मतदानाला सुरुवात झाली आणि सर्वात प्रथम मतदान केलंय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। लोकसभेचे सदस्य म्हणून पंतप्रधानांनी मतदान करण्याचा आपला हक्क बजावलाय देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी। तर निवडले जाणारे उपराष्ट्रपती हे पुढच्या 5 वर्षांसाठी असतील, तशी तरतूद देशाच्या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे। त्यानुसार आधीच्या उपराष्ट्रपती यांनी म्हणजे जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या समस्येमुळे राजीनामा दिल्यानंतर देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेतली जाते। त्यासाठी लोकसभेचे आणि राज्यसभेचे सदस्य हे मतदान करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहील। त्यानंतर संध्याकाळी 6 नंतर मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर होईल। यामध्ये एनडीएकडनं सीपी राधाकृष्णन हे उमेदवार आहेत, तर इंडिया आघाडीकडनं बी सुदर्शन रेड्डी हे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार आहेत। प्रत्येक पक्षाचं संसदेतलं बलाबल आपण बघतोय एनडीएचं आणि एनडीएच्या घटक पक्षांचं आणि इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचं। हे सगळे लोकसभेचे आणि राज्यसभेचे सदस्य आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी। यामध्ये कोण बाजी मारणार, एनडीएचे सीपी राधाकृष्णन की इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी, तर याचा खुलासा आज संध्याकाळी होईल। आज देशाला नवे उपराष्ट्रपती मिळतील। जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर देशात उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक घेतली जाते। त्यासाठी लोकसभेचे सदस्य म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। त्यावेळची ही दृश्य आपण बघतोय। सकाळी 10 वाजता बरोबर मतदानाला सुरुवात झाली आणि प्रथम येऊन पंतप्रधानांनी मतदान केलं। एनडीएचे एकूण 423 सदस्य आहेत, तर इंडिया आघाडीचे एकूण 311 सदस्य असे एकूण 782 सदस्य आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर एनडीएतल्या सर्व घटक पक्षांचं किती बलाबल आहे, लोकसभेतलं, राज्यसभेतलं, त्याचसोबत इंडिया आघाडीचं एकूण किती बलाबल, याची आकडेवारी आपण एकीकडे स्क्रीनवरती बघतोय। लोकसभेचे आणि राज्यसभेचे सर्व सदस्य हे आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावतील। सर्वात प्रथम मतदान केलंय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। सकाळी बरोबर 10 वाजता या मतदान प्रक्रियेच्या ठिकाणी पंतप्रधान पोहोचले आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। पुढे आज हिमाचल प्रदेशातल्या पूरजन्य परिस्थितीचा पाहणी दौरा ते करणार आहेत। त्यामुळे त्यांनी आज सकाळीच 10 वाजता ज्यावेळेला ही मतदान प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी आपला मतदानाचा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीचा हक्क बजावला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी। त्यावेळची ही दृश्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएनं महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली। त्यानंतर इंडिया आघाडीकडनं बी सुदर्शन रेड्डी हे देखील उमेदवार आहेत। त्यामुळे या दोन्ही उमेदवारांमध्ये थेट लढत। त्यासाठी एनडीएचे सगळे सदस्य, लोकसभेतले, राज्यसभेतले हे मतदान करतील, तर इंडिया आघाडीचे सुद्धा। एकीकडे एनडीएकडनं दावा केला जातोय की आमचे जेवढे सदस्य आहेत त्याहीपेक्षा जास्त मतं आम्हाला मिळतील, म्हणजेच इंडिया आघाडीची मतं फुटतील असा दावा एनडीएकडनं केला जातोय। मात्र हे सगळं चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल, ज्यावेळेला संध्याकाळी 5 वाजता ही मतदान प्रक्रिया संपेल आणि त्यानंतर मतमोजणी सुरू होईल आणि देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण हे
जाहीर केलं जाईल. त्यासाठी एनडीएचे एकूण 423 सदस्य आहेत आणि इंडिया आघाडीचे 311. तर एनडीएमध्ये लोकसभेचे खासदार आहेत 293, तर इंडिया आघाडीचे लोकसभेचे खासदार, एनडीएचे राज्यसभेचे 130 आणि इंडिया आघाडीचे 77. त्या विचाराशी तो